अडचणी भरपूर येतात. जेव्हा आपण नुसतं धंदा करायचं म्हणजे पैसे दिसतात, पण त्याच्या मागे खूप कष्ट. खूप स्ट्रगल असतं. बरोबर. नुसता पैसा कमावणं खूप दिसतं. काही-काही लोकं फक्त विचार करतात, "अरे, यांचं एवढं प्रोडक्शन आहे. रोजचे 20,000 अंडे निघतात, 15,000 अंडे निघतात." फक्त हिशोब करतात ₹5 ला अंडं त्यांना किती रुपये प्रॉफिट होतो. अरे, पण त्याच्यामागे किती स्ट्रगल आहे. आम्ही जेव्हा त्याचं रॉ मटेरियल व्यवस्थित भरून ठेवतो, ज्या परिस्थितीला त्या रॉ मटेरियलचे वर्षातून एकदाच रॉ मटेरियलचे रेट खाली येतात. एनी एक्झाम्पल डी-ओ-आर-बी ही फक्त दिवाळी झाल्यानंतर 2 महिन्यानंतर डाऊनला येते. म्हणजे जी आम्ही ₹22 किलोनी खरेदी करतो, हं. ती आम्ही दिवाळी झाल्यानंतर जर मी स्टोअर करून ठेवली 60 टन, 70 टन, 80 टन, तर ती मला मिनिमम ₹10 मिळते. मग अशा वेळेस आपण ते भांडवल लावून, ते भांडवल नसलंही तरी ते उभं करून त्या वर्षाचा माल तो तेव्हा स्टोअर करायचा. हं. एनी एक्झाम्पल मका. मका कोणते जेव्हा मका निघते त्याच पिरियडमध्ये मका स्वस्त होता आणि मग एवढा दिवस मका कशी पुरवायची? दिवाळीच्या अगोदर जर मी मका घ्यायला गेले तर मला ₹27-28 रेट द्यावे लागतात. हं. मग मी हे टॅलेंट माझं वापरून, की ही मका आता जी स्टोअर केली आहे, ती मला दिवाळीपर्यंत पुरल्या गेली पाहिजे. मग पर डे किती मका लागते? त्या हिशोबावर मी ती मका स्टोअर करून ठेवते आणि तोच आमचा मेन प्रॉफिट असतो. बरोबर.